इलेक्शन कमिशनच्या निर्देशानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेष सखोल पुनर्निरीक्षणाचं काम चालू आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 30 जून ते 29 जुलै या काळामध्ये BLOच्या मार्फत घरोघरी जाऊन या सगळ्या इन्युमरेशन फॉर्मचं डिस्ट्रीब्युशन, कलेक्शन आणि डिजिटायझेशन हे काम आपलं चालू आहे. या निमित्ताने माझं सर्व पत्रकार मित्रांना, राजकीय पक्षांना, कारण त्यांच्याकडून BLAची नियुक्ती होत असते आणि त्यासोबत नागरिकांना आव्हान आहे की या काळामध्ये आपण BLOंना सहकार्य करा, कारण ते घरोघरी येऊन आपल्या सगळी जी माहिती त्यांना आवश्यक ती देणं, फॉर्म भरून घेणं हे फार महत्त्वाचं राष्ट्रीय कार्य आहे. आणि आतापर्यंत आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये 3000 पेक्षा जास्त BLO, 308 सुपरवायझर आणि साधारणतः 125 AERO म्हणजे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांची नेमणूक केली. आणि आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये 33% जे फॉर्म्स आहेत हे कलेक्ट झालेत आणि 7.62 डिजिटाइज झाले. आता याच्यामध्ये आपल्याकडे 86% मतदार आतापर्यंत मॅप झालेले आहेत, परंतु काही ठिकाणी अनोमलीज आहेत. अनोमलीज म्हणजे नावामध्ये 2002च्या यादीमध्ये आणि आत्ताच्या यादीमध्ये काही किरकोळ नावात फरक असेल किंवा वयामध्ये काही लॉजिकल एरर आली असेल तर त्या सिस्टीम अशा अनोमलीज आपल्याला दाखवते आणि आपले BLO आता जाऊन त्या अनोमली दूर पण करतात आणि त्याचसोबत फॉर्मही भरून घेत आहेत. त्यासोबत जे आपल्याकडं स्थलांतरित आहेत लोक किंवा जे रोजगारासाठी किंवा जॉबसाठी, शिक्षणासाठी बाहेर गेलेत, त्यांनाही ऑनलाईन ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी आम्ही एक वेगळा व्हिडिओ बनवतोय. परंतु या निमित्ताने सर्व माझं नागरिकांना आव्हान आहे की आपण लवकरात लवकर ही सगळी प्रक्रिया पूर्ण होईल या पद्धतीने आमच्या ज्या BLOंना सूचना आहेत तर आपण सहकार्य करावं. कारण BLOंसोबत ही एक्झरसाइज फार मोठी असल्यामुळं त्यांना सहाय्यक पण आपण दिलेले आहेत. कोतवाल आहे, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा, ग्रामसेवक, तलाठी हे पण सगळे या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्व आहेत. आणि मला खात्री आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये विहित मर्यादेच्या आतच हे काम अत्यंत गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण होईल. आणि मीडियालाही माझं आव्हान आहे की आपण जास्तीत जास्त याचा प्रचार आणि प्रसार करावा. धन्यवाद.